नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवरच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. संध्याकाळचे जवळपास 5:30 आता वाजले आहेत आणि ही वॉकची वेळ आहे. दररोज कल्पनाला वॉक सांगितलं आहे डॉक्टरांनी, तर वॉकला जावं लागतं. वॉकची सवय नव्हती, परंतु तिला सोपी म्हणून मी दररोज वॉकला तिच्यासोबत येतो आणि मलाही आता हळूहळू वॉकची सवय लागायला लागली आहेत. तर इथं आमच्या रूमजवळ एक छोटंसं गार्डन आहे, तिथं आम्ही वॉकला येतो. बघा, एक गार्डनचं लुक तुम्हाला दाखवतो. असं गार्डन आहे. संचित आमच्या अगोदरच पुढे पळून येतो आणि तो तिकडे मुलांसोबत खेळतोय. जसं वॉक करत करत राहून तिकडनं आला की मी तुम्हाला संचितला पण दाखवेल. आता आम्हाला अर्धा किंवा 1 तास वॉक करायचा आहे इथं. त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आणि नंतर स्वयंपाकाची तयारी. नाही, पाऊण तास तर सुटका नाही, पाऊण तास फिक्स येईल वॉक करायला लावणार मी. हा, संचित इकडे लॉन्सवरती खेळतोय. त्याला कोणी आज त्याचे मित्र भेटले नाहीत, तर कोणी त्याला दररोज भेटतं आणि त्यांच्यासोबत तो खेळतो. अरे ओला आहे तिकडे, इकडं हो. चल 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 चल. तो संचितचा बॉल पूर्णपणे ओला झाला आहे, कारण काल नळ आले होते, त्यामुळे इथं पाणी दिलं आहे. आणि ती कल्पना तिकडनं येते. चल संचित, पडशील बरं लॉन्सवरती. हां, चला आपण आता संचितला बघितलं, कल्पनाकडे जाऊ. ते संचितचे पप्पा माझ्यासोबत चालतच नाही, कधी बी फोनवर बोलतच चालतात समोर माझ्या पुढं 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 पळत. सो वॉकला नाही, फोनवरच बोलायला येतात ते बघा, मी दाखवते तुम्हाला. बघा कशी, ते बघा कशी पुढं पुढं पळताय, माझ्या फोनवर बोलताय नुसते. इथं तर नुसतं फोनवर बोलायला येतात फक्त. हे बघा, इथं हा संजित खेळतोय बाकी मुलांसोबत. मला बी कुदायला, एन्जॉय करायला खूप आवडतं गार्डनमध्ये. हे बघा इकडं. आता मला इतका दम लागलाय चालू चालू तरी. बापरे, वॉक करू करू दमले मी. आता वॉक करणं झाला की परत घरी जायचं, स्वयंपाक बनवायचा. अजून काय बनवायचं ते पण ठरलेलं नाही. ओ चालेल चालेल. हां, आज काय बनवायचं आपल्याला खायला सांगा बरं. आज फेक 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 काय वार आहे आज? बघा वार कसा सुचतोय, लगेच वार सुचतोय. काय वार? शुक्रवार आहे. शुक्रवार. मग काही नॉनव्हेज मध्ये? हा, नॉनव्हेज. चिकनची भाजी, चिकन मटन फक्त हे सुचतं तुम्हाला, आहे ना? दुसरं काही तुला काय खायचं ते बनव. चिकन मटन हेच पाहिजे आम्हाला, दुसरं काहीच नाही पाहिजे. काल कुठे आपण काल काय केलं होतं? काय मला नाही आठवत, तुम्ही सांगा. मास चिकनला काही हरकत नाही ना? बघा आहे ती संचितचे पप्पा, बघा वॉक सोडून संचित सोबत खेळायला लागून गेले. बापरे, यांना दोघांना असं खेळायला आणि मस्ती करायला खूप आवडतं. मी संचितला तर विचारूच नका, बाप खूप मस्ती करायला आवडते. ओ चला ना आता. काय झालं मित्रांनो, आता आमचा वॉक करणं झालं आहे. आता आम्ही घरी जातोय आणि भाजीला काय पप्पांना विचारलं होतं तर त्यांनी चिकनची भाजी सांगितली. चिकन सोडून निघाला आणि आता चिकनची भाजीवरच थांबायत, ते म्हणताय तेच करायचं. चला आता पटकन तयारी सुरू कर, मी जाऊन चिकन घेऊन येतो. चला आता मला पण तयारी करावी लागेल. बघा ना, ऐकलं ना तुम्ही काय म्हणताय ते. तेच करायचंय. चला आता मग भेटूया घरी. तर मित्रांनो, चिकन आला आहे घरी आणि चिकनला धुण्यासाठी कल्पनेने सुरुवात केली आहे. चिकन येईपर्यंत तिने तिची तयारी इकडे करून ठेवली, आपण बघत आहात. तर कल्पना काही चिकन खात नाही, चिकन फक्त संचित आणि मीच खाणार. तर तू काय खाणार का? मला मोठा प्रश्न पडलाय, मी काय खाऊ. कल्पनाला बऱ्याच भाज्या डॉक्टरांनी बंद केल्या आहेत, मसाले भाज्या पण बंद आहेत आणि त्यामुळे आता तू पनीर आणलेलं होतं घरी, राईट? काल का परवा पनीर आणलं होतं, तर पनीर भुर्जी खाऊ शकते, कारण पनीरची मसाल्याची भाजी पण ती खाऊ शकत नाही, मसाले भाज्या बंद सांगितल्यामुळे. तर कल्पना पनीर भुर्जी बनवणार तिच्यासाठी चिकन झाल्यानंतर, आणि संचित आणि मी चिकनची भाजी खाणार. तर चला, चिकनची तयारी सुरू आहे. तर मित्रांनो, आता भाजी रेडी झाली आहेत आणि खूप भूक लागली आहे आणि मस्तपैकी भाजीचा सेंट पूर्ण घरामध्ये दरवळतोय, खूप छान वास येतोय. तर चला तुम्हाला भाजी दाखवतो. बघा मित्रांनो, किती छान दिसते भाजी.
वाव, खूप छान वास सुद्धा येतोय. तर मित्रांनो, असेच व्लॉग पुढे पण आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, किंवा काय बदल करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काही सजेशन असतील तर ते पण नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा आणि डेली आमचे ब्लॉग पाहत राहा. आणि याच चॅनलवर मित्रांनो आपले कॉमेडी व्हिडिओज शॉर्ट्स पण अपलोड होतात, तर ते पण पाहायला विसरू नका. तर चला, आता रात्रीचे 8:30 ते 9 वाजलेले आहेत. गुड नाईट सर्वांना. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.